श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. शनिवार म्हणजे आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा असतो, तो शनिदेवाचा असतो, जे आपल्याला कायद्याने चालण्यासाठी, आपलं आयुष्य कायद्यात कसं असावं आणि त्याच्यामुळे आपलं फल चांगलं मिळावं यासाठी असलेला हा दिवस असतो आणि हा देव असतो. जर तुम्ही काही चुकीची कामं केली तर तुम्हाला पनिशमेंट इथेच ह्याच जन्मात मिळणार. 7 जन्म 8 जन्म कोणी पाहिलेले नाहीत, परंतु तुमची कर्म चांगली असेल तर हा देव तुमच्या कर्माचं फळ इथेच तुम्हाला भरभरून देणार. काही साडेसाती असो की धैर्य असो, पण जर तुमची कामे अगदी चांगली आणि चोख असली तर हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी असणार. आज गणेशजींचा विनायकी आहे, त्याच्यामुळे लाल फुल आणि दुर्वा त्यांना व्हायची आहे. त्यांना आवडतं. गोडधोड मध्ये मोदक आहेत, शिकरण आहे, केळीचं शिकरण पण त्यांना फार आवडतं. थोडं गुळ घालून किंवा साखर घालून शिकरण करा, त्यांना नैवेद्यामध्ये द्या. तुम्ही त्यांना आवडतं असं लाडू अर्पण करा. त्यांना फार आवडतात ते लाडू मोदक. खायचा तर देवच आहे गणेश. त्याचबरोबर आज शनिवार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल द्यायचं आहे, निंबुड्याच्या झाडाला जल द्यायचं आहे आणि आपली दिवसाची सुरुवात करायची आहे. आजचा दिवस उपास असला तरी तुम्ही फळ आणि तुमच्या उपासात काही खाऊ शकता, दानामध्ये पण देऊ शकता. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळचा महत्वाचा वेळ असते, ती आहे दिवाबत्तीची वेळ. आज शनिवार आहे, शनीच्या देवळात जायचे, हनुमंतांच्या देवळात जायचंय, तिथे तुम्हाला राईच्या तेलाचा दिवा द्यायचा आहे. चमेलीचे तेल व्हायचं आहे हनुमंताला आणि राईचं तेल, थोडे तीळ घालून तुम्ही शनिदेवाला वाहा. जर तुम्हाला जमलं तर नारळ अर्पण करा, त्यांना काळा कपडा अर्पण करा. तर अशाने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतो. आणि शनिदेवाला कधी समोर उभं राहून तुम्ही दर्शन घेऊ नका, थोडं साईडला उभं राहा, कारण त्यांच्या नजरेला नजर न मिळवता आपण आपली सेवा आणि द्यायची असते. तर साईडला उभं राहून सगळं अर्पण करा. तेल त्यांच्या चरणावर वाहा, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. हनुमंताचे हनुमान चालिसा, बजरंग बाण, शनी अष्टक तुम्ही ऐका किंवा वाचा. हनुमान चालिसा तर आपली ही वाचायचीच आहे रोजच्या रोज, कारण हे मंगळाचं वर्ष आहे. जे पण काही घडामोडी चालल्या आहेत त्याच्यापासून आपल्या सुरक्षा होण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे. आजच्या दिवशी आपण फार मोठा हे म्हणजे खूप काही न करता छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये रेमेडीज करायचे आहे. घरामध्ये जर तुम्ही कोपऱ्यामध्ये मीठ ठेवत असाल तर आज तुम्ही ते मीठ बदला, ते फ्लॅश करा आणि नवीन मीठ लावा. परत धूपबत्ती करा. लवंग, दालचिनी, परत काळी मिरी, तेजपत्ता, धूप आणि कापूर ह्याचा घरामध्ये तुम्ही धूप करा आणि दाराच्या बाहेर ठेवा. त्याच्याने तुमची घरातली निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाण्यास मदत होते. अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वॉशरूम मध्ये जर तुम्ही मीठ ठेवत असाल किंवा तुरटी ठेवत असाल आणि आज तुरटी 15 दिवस झाले असेल तर तुम्ही ती फ्लॅश करून टाका, मीठ फ्लॅश करा आणि नवीन मीठ भरा. अशा पद्धतीने आपल्या घराचे पण चारी कोपरे तुम्हाला चांगले करायचे आहे. आणि घरामध्ये नेहमी वातावरण सुगंधित ठेवण्यासाठी अत्तर लावायचं आहे. घरामध्ये सुगंधित ठेवायला सुगंधित अगरबत्ती लावायची आहे. अशा प्रकारे आजचा शनिवार तुम्ही साजरा करा. श्री स्वामी समर्थ.